डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारलेली स्वागत कमान बेडग गावात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली। आंबेडकरी चळवळीचा प्रभावी आवाज आणि प्रेरणास्थान असलेल्या या कमानीमुळे गावाच्या प्रवेशद्वाराला सामाजिक न्यायाची आणि स्वाभिमानाची ओळख प्राप्त झाली आहे। याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड होते। कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, आपण सर्वजण समान आहोत, म्हणूनच बाबासाहेबांच्या नावाची कमान बेडगमध्ये उभी राहिली आहे। येथे झालेला संघर्ष आणि लोकांचा सहभाग पाहता ही केवळ कमान नाही, तर ती स्वाभिमानाची आणि संविधान निष्ठेची निशाणी आहे। ते पुढे म्हणाले, बेडगमधील लोकांनी लाँग मार्च करून कमान उभारण्याचा निर्धार केला, त्यामुळेच आज इथे ही ऐतिहासिक कमान उभी राहिली आहे। तरुणांनी आता रोजगाराच्या दिशेने पावले उचलावीत। लघुउद्योग सुरू करा, अडचण आल्यास मला संपर्क करा। आठवले यांनी आपल्या खास शैलीत 4 ओळींच्या कवितेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत वातावरण भारावून टाकले। जयभीमवाल्यांच्या पोटामध्ये पेटली होती आग, पण आज मला दिसतोय दिपलेला हा सर्व भाग। बेडगमधल्या लोकांनी लॉंग मार्च काढून केली होती कमाल, म्हणूनच आज इथे उभी राहिली आहे भव्य कमान। आम्ही सगळेजण आहोत समान, आम्ही सर्वजण आहोत समान, म्हणूनच बेडगमध्ये उभी राहिली लॉंग मार्च काढून बेडकरांनी केली होती फारच मोठी कमाल। लॉंग मार्च काढून बेडकरांनी केली होती फारच मोठी कमाल, म्हणूनच आज बघतो या ठिकाणी मोठी कमाल। बेडकरांचं म्हणणं हेच होतं की ग्रामपंचायतीने ठराव केला होता म्हणून आम्ही ती कमान उभी केली। नंतर काय टेक्निकल अडचणी काय समोर आल्या काय माहित नाही आणि कमान तोडण्यात आली आणि तुमच्या पोटात पेटली होती आग। बेडकरांच्या पोटामध्ये, जयभीमवाल्यांच्या पोटामध्ये पेटली होती आग, पण आज मला दिसतो निघून गेलेला आहे सगळा भाग। कारण आम्ही अजिबात लागू देत नाही आमच्या भीमाच्या अस्मितेला डाग, आणि अजिबात लागू देत नाही भीमाच्या अस्मितेला डाग। पण जर पोटात पेटली असेल आग तर ती विझवण्याची हिंमत आहे आमच्यामध्ये। बेडकरांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे हा आपला आग्रह होता। गावकऱ्यांनी सहकार्य केलं, आपण सहकार्य केलं। सरपंचांच्या गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय चांगला घेतला। शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आपल्याला उभा करायचा। बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे। हे संविधान फक्त दलितांसाठी नाही, हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी, 140 करोड लोकांसाठी संविधान आहे। बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे। मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण मी मंत्री झाल्यामुळं आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा सगळ्या देशात उरलेला आहे।